अमृतराव शंकरराव साठे 11 एकराची आंब्याची बाग लावलेली आहे. 4 वर्षापूर्वी लावली होती. आता ह्या वर्षी पहिला सीझन आलेला आहे आणि आत्तापर्यंतची सगळी बाग ही संपूर्णपणे रासायनिक खत सोडून की ज्याच्यामध्ये सेंद्रिय खताचा वापर करूनच बाग लागण केली. सुरुवातीपासूनच बागेला सेंद्रिय पद्धतीनं उपचार केलेत. त्याच्यामुळं मालाची गुणवत्ता, आंब्याची गुणवत्ता इतकी सुंदर आहे की पाहणारा त्या पाहिल्यानंतर त्याला खावंसं वाटतंय. आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे नैसर्गिक पद्धतीनं ज्याच्यामध्ये आम्ही कुठल्याही रासायनिक औषधांचा निविष्ठांचा वापर करत नाही, त्याच्यामुळं गुणवत्ता चांगली आलेली आहे. काही विपरीत परिस्थितीमध्ये ह्युमिडिटी ज्यावेळेला जास्त असते फ्लावरिंग सीझनमध्ये, त्यावेळेला मात्र काही बुरशीनाशकांचा वापर अपरिहार्य ठरतो. परंतु तीही बुरशीनाशकं अशा पद्धतीची असतात की ज्याचा कुठलाही रेसिड्यू ह्या आंब्यावरती येत नाही. उदाहरणार्थ बोर्डो मिश्रण ही जगात सगळ्यात सुंदर एक बुरशीनाशक आहे की ज्याच्यामध्ये चुना आणि मोरचूद याचाच वापर केलेला असतो. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारच्या विषारी घटकांचा वापर न करता खताच्या बाबतीतही तसंच की ज्याच्यामध्ये गांडूळ खत किंवा आपल्या कृषी विद्यापीठाकडून मिळणारी जे काही खतं आहेत त्या खतांचा, जैविक निविष्ठांचा आपण वापर करतो. ज्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा आहे, अझोटोबॅक्टर आहे, रायझोबियम आहे, PSB आहे, KSB आहे. आणि त्याचप्रमाणे सुभाष पाळेकरांनी ज्याच्यावरती खूप भर दिला असं देशी गाईच्या गोमूत्र, बेसन, गूळ ह्याच्यापासून तयार करण्यात आलेलं जीवामृत ह्याचा वापर आम्ही वाढीच्या कालावधीमध्ये करतो. आणि फळपरिपक्व व्हायच्या कालावधीमध्ये मात्र गोमूत्राचा वापर टाळून की ज्याच्यामुळं फक्त शाखीय वाढ होते ते टाळतो आणि जीवामृत तयार करतो, ज्याच्यामध्ये गूळ, बेसन याचा वापर केला जातो. अशा प्रकारे ही सगळी बाग अशा जैविक निविष्ठांच्या वापरावरती आम्ही निर्माण केलेली आहे. त्यातलं गवत काढलेलं दिसत नाही, तर त्यामागचं काय कारण? आता एक गवताचा एक कारण असतं. ज्यावेळेला फ्लॉवरिंग होतं, आंबा ज्यावेळेला फ्लॉवरिंगला येतो त्यावेळेला तुडतुड्यांचा जास्त प्रभाव वाढतो आणि हे तुडतुडे ह्यांना पर्यायी अन्न खायला मिळावं म्हणून हे गवत आम्ही ठेवतो. आणि ह्याला 2 कारणं आहेत. एक तर ह्या गवतामुळं खाली लगत असलेल्या आंब्यावरती त्याची गवताची सावली पडते आणि कीटकापासूनही त्याचं संरक्षण होतं आंब्याचं. ह्यासाठी हे गवत ठेवलं जातं. आता ज्या वेळेला आंबा पूर्ण उतरला जातो त्यावेळेला संपूर्ण गवत आम्ही ग्रास कटरच्या साह्यानं, माणसाच्या साह्यानं काढतो. त्याला बॅग पण लावलेली दिसते, तर आणि ह्या बॅग लावण्याचं कारण की हवेमध्ये हजारो प्रकारचे म्हणण्यापेक्षा सर्व प्रकारचे जीवजंतू की ज्याच्यामध्ये बुरशी आहेत, बॅक्टेरिया आहेत, हानिकारक जीवजंतू आहेत, ह्याचा वावर असतोच आणि त्याच्यापासून संरक्षण मिळावं. त्याचप्रमाणे जे आंबे उन्हामध्ये येतात त्याला अल्ट्रा लाईट जो सूर्यामध्ये असतो त्याच्यापासून हानी पोचते आणि त्याच्यापासून ह्या हीटपासून, कीटकापासून आणि त्याचप्रमाणे फळमाशीपासून संरक्षण व्हावं म्हणून ह्या आंब्याला आम्ही बॅग लावतो. किती एकरात आहे तरी? ही सगळी बाग आमची 11 एकर आहे की ज्याच्यामध्ये आम्ही अंतर ठेवलेलं आहे 15x9. आणि काय कुठला पण वाण आहे? हा सगळा केशर आहे. काही क्रॉस पॉलिनेशनसाठी मी इतर जाती लावल्यात, परंतु माझ्या निदर्शनाला असं आलं की केशरला क्रॉस पॉलिनेशनची गरज फारशी नाही. त्यामुळे जरी त्या गावठी व्हरायटी लावल्या असल्या तरी त्याचा फारसा फायदा होतो आहे असं मला दिसत नाही. किती टनात उत्पन्न होईल तरी? साधारण एका झाडाला 10 किलो जरी माल म्हणलं तरी 3,500 झाडं आहे ती. 35 टनाची अपेक्षा आहे. काही पडझड सोडून दिली, काही झाडाला माल कमी येतो, काही झाडाला जास्त येतो. ॲव्हरेज जर धरलं तर 3,000 झाडाला फळ धरलं तर 30 टनाला हरकत नाही उत्पन्न यायला. कसं मार्केट सुरू आहे? मार्केट खूप व्हेरिएशन आहे. आंबा हाच जो आंबा आपण आज मार्केटमध्ये नेतो, आजचे दर आहेत मार्केटमधले 90 रुपये, 80 रुपये किलो. हाच आंबा ॲमेझॉनवर जेव्हा आमचा जातो, आता आमचा अमेझॉनवरती सगळा आंबा जायला चालू आहे, की आम्हाला इथून 150 रुपये किलोनं विकत घेतला जातो. वाशी मार्केटला मी सुरुवातीला पाठवला तर आंबा, आमचे एक मित्र आहेत दुसरे दळवी म्हणून, त्यांनी पाठवला त्यावेळेला 250 रुपयेनंही जातो, 150 जातो. ह्याच आंबा काही वेळेला 80 रुपयानं देखील जातो, पडला की 40 रुपयानं पण जातो, पण सरासरी 150 रुपयाच्या आत जात. किती खर्च आला एकंदरीत आणि मग किती अपेक्षित आहे फायदा यात? ह्याच्यामध्ये आता अपेक्षा असणं वेगळं आणि प्रत्यक्ष वास्तवामध्ये फरक येतो आहे. अपेक्षा कितीही असतात तर तरी देखील उत्पन्न पैशामध्ये मोजायचं म्हणलं तर ते थोडं कठीण जातं आहे, कारण किती भाव राहील पुढं ह्याचा अंदाज येत नाही. आज 150 रुपयानं जर धरलं, 100 जरी ॲव्हरेज धरलं तरी 30-1 लाख व्हायला हरकत नाही.